सर्वजण 12 वाजायच्या आधीच आपापली पोझिशन घेऊन अंधारात बसले होते. शिंदे साहेब आणि साठे साहेब सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष ठेवण्याचं काम करत होते. अवांतर मदतीसाठी मोरे हवालदार त्यांच्यासोबत होतेच. सर्वांचं लक्ष आता घड्याळाकडेच होते. कधी एकदाचे 12 वाजतील आणि कधी एकदाचं या अपघाताच्या कारणाच्या मुळाशी जाऊ, यासाठी सर्व अधीर झाले होते. 12 वाजले, काट्यावर काटा आला. ती अमावस्येची रात्र. सर्वांना खात्री झाली होती की आज नक्कीच या अपघात सत्राचा सूक्ष्ममोक्ष लागणार. शिंदेसाहेब जातीने तिथे हजर होते, त्यामुळे आज साठे साहेबांना त्यांचा खूप मोठा आधार वाटत होता. त्यांचा ताणही थोडा कमी झाला होता. रस्त्यावरून काही वाहने विना अडथळ्याने निघून जात होती. शिंदेसाहेब आणि साठेसाहेब नजर रोखून स्क्रीन पाहत होते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची हालचाल रेकॉर्ड होत होती. हा घाट रहदारीचा घाट म्हणूनच प्रसिद्ध होता, पण या अपघात सत्रामुळे इथली रहदारी विरळ झाली होती. इतक्यात 2 फोर व्हीलर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येताना सीसीटीव्हीमध्ये दिसत होते. एका फोर व्हीलरच्या समोर एक बाईकही होती. बघता बघता त्या दोन्ही गाड्या एकमेकांवर समोरासमोर धडकल्या आणि त्या 2 गाड्यांच्या मध्ये तो बाईक्सवर चेंगरल्या गेला. शिंदेसाहेब साठेसाहेब ओरडतच त्या गाड्यांच्या जवळ पळत आले. त्या सर्वांच्या डोळ्यांसमोर कुठलाही अडथळा नसताना 2 भरधाव 4चाकी वाहनं एकमेकांवर आपटतात आणि एक बाईक्सवर त्या दोघांच्या मध्ये सापडून चेंगरतो. कोणालाच त्याचा काहीही अंदाज येत नाही. सर्वजण त्या गाड्यांजवळ जातात, पण त्यांच्या हातात काहीच नसतं. सर्व खल्लास. एका फोर व्हीलरमध्ये 1 तर दुसऱ्या गाडीमध्ये 5 आणि एक बाईक्सवर असे 7 मृतदेह क्षणात मृत्यूच्या बाहुपाशात शांत पडलेले असतात. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच काळा सर्पाने त्यांना गिळंकृत केलं. सर्वांची पाचावर धारण नसते. शिंदेसाहेब आणि साठेसाहेब तर घामाने लथपथ भिजलेले असतात. जणू काळवेळ तिथेच थांबल्याचा त्यांना भास होत होता. सपाने सुंगल्यासारखे ते गर्भगळीत होऊन खाली बसले. मिस्टर साठे, आपल्या डोळ्यापुढे हा इतका भयानक अपघात झाला आणि आपण काहीही करू शकलो नाही. उद्या यावर चौकशी समिती नेमली तर आपण दोघेही सस्पेंड होऊ किंवा आपली कुठेतरी दूर बदली केल्या जाईल, शिंदे साहेब म्हणाले. साहेब, आपलं काय व्हायचं ते होवो, पण या अपघात सत्राचं गूढ काय असेल जे या सीसीटीव्हीमध्ये सुद्धा आपल्याला दिसले नाही? हा मृत्यूचा सापळा अजून किती जणांना गिळंकृत करेल? आणि हा सगळा प्रकार आपण जर नाही थांबवू शकलो तर? साठे साहेब चिंतातूर झाले होते. मिस्टर साठे, कालपर्यंत मी तुम्हाला निष्क्रिय आणि दोषी समजत होतो, पण आज तुमच्या जागेवर मी आहे. मलाही या घडलेल्या अपघाताचा दुःख आहेच, पण हे अपघात का घडत आहेत हा एक यक्ष प्रश्नच आहे, शिंदेसाहेब म्हणाले. समोर पडलेले 7 मृतदेह, रक्ताचा सडा आणि आपली हतबलता पाहून साठेसाहेब खूपच निराश झाले होते. सगळ्या गोष्टी कशा यंत्रवत घडत होत्या. सर्वच जण त्या मृतदेहांना निरखून पाहत होते. साहेब, या गाडीत जो एकच मृतदेह आहे ना, तो आपल्या परिसरात असलेले प्रसिद्ध राजकीय नेते दादासाहेब करपे यांच्या मुलाचा आहे, एक पोलीस कर्मचारी ओरडला. बापरे, राजकीय नेत्यांचा मुलगा म्हणजे अजूनच दबाव वाढणार, साठेसाहेब म्हणाले. सर्व मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेले. सर्व घटनांची मागच्याप्रमाणेच पुनरावृत्ती घडली. दुसऱ्या दिवशीही शिंदेसाहेब, साठेसाहेब, काळेसाहेब आणि हवालदार मोरे रात्री रेकॉर्ड झालेले सीसीटीव्ही फुटेज अजून निरखून पाहू लागले, पण त्यांच्या नजरेत अपघात घडण्यात कारणीभूत ठरावं असं काही दिसत नव्हतं. त्यांच्यासोबतच हवालदार मोरेही थोडे दूर उभे राहून टक लावून स्क्रीन पाहत होते. हवालदार मोरे अवांतर बोलायचे म्हणून कोणी त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हते, पण त्यांचं डोकं खूप हुशार होतं आणि या डिपार्टमेंटमध्ये खूप वर्षांपासून सेवा देत असल्यामुळे अनुभवही दांडगा होताच. अनेक बडे आणि हुशार अधिकाऱ्यांसोबत काम केल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा चौकसपणा आला होता. साहेब, पॉज घ्या, हवालदार मोरे म्हणाले. तसं शिंदेसाहेबांनी पॉज घेतला. साहेब, आता झूम करा. शिंदेसाहेबांनी झूम केलं. साहेब, आता फक्त अपघात झालेल्या या 3 गाड्यांवरच लक्ष केंद्रित करा. तुम्हाला असं दिसेल की फक्त या 3 गाड्यांसोबतच अशी कॉमन गोष्ट घडली जी बाकीच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसोबत नाही घडली. SP शिंदेसाहेब आज पहिल्यांदा एका हवालदाराच्या म्हणण्यानुसार वागत होते. बाकी सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना ब्लर करून सर्वजण त्या 3 गाड्यांनाच फोकस करू लागले. दिसलं साहेब तुम्हाला? हवालदार मोरे म्हणाले. शिंदेसाहेबांनी आपल्या जवळच्या रुमालाने आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसला. शिंदेसाहेब, साठेसाहेब, काळेसाहेब आणि हवालदार मोरे ते सीसीटीव्ही फुटेज आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन्ही गाड्या आणि एक बाईक घाटाच्या एका ठिकाणी एकाच वेळी थांबल्या. गाड्यांचं दार उघडलं गेलं. ना कोणी गाडीत बसलं, ना कोणी गाडीतून खाली उतरलं. काही सेकंदात गाडीचं दार बंद झालं. 3ही वाहनं रस्त्यावर धावू लागली.
पण आता मात्र त्या वाहनांची गती बदलली होती. ती वाहनं सुसाट वायुवेगाने पुढे पुढे जात होती. असं वाटत होतं त्या वाहनांवर त्यांचा ताबा राहिला नसून त्यांना कोणत्या तरी अदृश्य शक्तीने नियंत्रित केलं असावं. ड्रायव्हरचे चेहरे झूम करून पाहिले तर थोड्याच वेळात त्यांच्याही चेहऱ्यांवरचे भाव बदलले होते. ते चेहरे अतिशय क्रूर आणि भयानक भासत होते. डोळे तर जणू आगच ओकत होते. त्यांच्या चेहऱ्यांवरील भाव क्षणाक्षणाला बदलत होते. बाईकस्वारही त्या गाड्यांसारखं वेगाने गाडी चालवत होता. त्या 2 4 व्हीलर आमनेसामने आल्या आणि त्या बाईकस्वाराने काहीही कारण नसताना त्या 2 गाड्यांच्या मध्ये आपली बाईक टाकली. त्याच्या गाडीचं स्टेअरिंग फिरवण्याचा वेग पाहिला तर असं वाटत होतं की ते स्टेअरिंग त्याने नाही तर कोणीतरी दुसऱ्यानेच फिरवलं असावं. गाड्या अतिशय वेगात असल्यामुळे त्यांची धडक इतकी जोरदार होती की त्यांच्या मध्ये आलेला बाईकस्वार चिरडला गेला आणि गाडीतील सर्वच लोकांनी इथेच प्राण सोडले. असा या अपघाताचा घटनाक्रम होता. सर्वांनी साहवात सुस्कारे सोडले. आता अपघाताचं कारण तर समजलं, पण मग या गाड्यांना नियंत्रित करणार कोण? हा दुसरा प्रश्न समोर आवासून उभा राहिला. मोरे, ठीक आहे, मान्य केलं की या अदृश्य शक्तीने हे सर्व अपघात घडून आणलेत. पण मग या शक्तीला नियंत्रित करण्याचा काही उपायही असेल ना? कारण अपघात सत्र थांबायचं नाव घेत नाहीये आणि हे असंच चालू राहिलं तर अजून किती लोक बळी जातील याचा अंदाज लावणं कठीण. आणि मला तर हे आपल्या आवाक्याबाहेरचंच दिसत आहे. या सर्व घटनांमागे अदृश्य शक्ती आहे असं जर आपण म्हटलं तर आपल्यावर कोण विश्वास ठेवेल? साठेसाहेब म्हणाले. साहेब, मी मूळचा मध्य प्रदेशचा. सातपुडा आणि विंध्याचलच्या पर्वतरांगेत माझं बालपण केलंय. त्यांच्या कटीखांद्यावर खेळता खेळता मी मोठा झालो. त्यामुळे मी अशा गूढ शक्तींना मानतो. हे विश्व अनेक रहस्यांनी बनलेलं आहे. जशा यात अनेक चांगल्या शक्ती आहेत तसेच काही वाईट शक्तीही वास करत असतात. मग अशा वाईट शक्ती असं मानवविघातक काम करत असतात असं माझे आजोबा मला सांगायचे. आता माझे आजोबा तर राहिले नाहीत, पण त्यांचा मित्र आहे भैरव बाबा. त्यांना आमच्या परिसरात सर्वजण बाबाच म्हणतात. साधारणतः 90च्या आसपास त्यांचं वय आहे. अशा गूढ अनाकलनीय रहस्यमय शक्तींना ते आपल्या पुढ्यात बसवतात. त्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवतात. त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यावर उपायही सुचवतात अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे साहेब, आता आपल्याला त्यांची मदत घेतल्याशिवाय गत्यंतरच नाही, मोरे हवालदार म्हणाले. साठेसाहेब शिंदेसाहेबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. पहा मिस्टर साठे, हे CCTV फुटेज पाहून तर मी जरी मान्य केलं की कोणतीतरी अदृश्य शक्ती या गाड्यांना नियंत्रित करत असेल, पण आपण हे सिद्ध नाही करू शकत. त्यामुळे हे अपघात सत्र थांबवण्यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते सर्व करा, पण याची वाच्यता बाहेर होता कामा नये. पहिलेचे अपघात सत्रामुळे त्या वृत्तपत्रांनी जीव जरी सांडलाय, त्यात पुन्हा हे नवीन प्रकरण. ते लोक मग सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करतात. समजलं ना मला काय म्हणायचंय ते? शिंदेसाहेबांनी खुर्ची बाजूला केली आणि ते बाहेर निघाले. हो साहेब, आम्ही काळजी घेऊ या सर्व सूचनांची, साठेसाहेब म्हणाले. आणि मिस्टर साठे, काळजी करू नका, मी हे प्रकरण निस्तारण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, असं म्हणतच शिंदेसाहेब गाडीत बसले. इतके कडक आणि शीघ्रकोपी असणाऱ्या शिंदेसाहेबांचं हे मवाळ वागणं पाहून तिथे उपस्थित असलेल्या काळेसाहेबांना आणि मोरेला अचंब वाटला. मग मोरे, त्या बाबांना इथे कसं आणि कधी आणायचं? साठेसाहेब म्हणाले. साहेब, हे सर्व अपघात फक्त आणि फक्त अमावस्येच्या दिवशी घडले. त्यामुळे त्यांना अमावस्येच्या दिवशीच आणणे संयुक्तिक होईल. आणि कसं आणायचा हा विचार तुम्ही करूच नका. ती जबाबदारी मी पार पाडेल. बाबा भलेही 90चे आहेत, पण ते फारच चपळ आहेत. त्यांच्या अंगातली ऊर्जा एखाद्या तरुणाला लाजवेल अशी आहे. त्यामुळे त्यांना आणायला काही अडचणी येणार नाहीत, मोरे हवालदार म्हणाले. सर्वांच्या संगनमताने आता येणाऱ्या अमावस्येला बाबांना त्या घाटात आणायचं असं ठरलं. काळेसाहेब आणि मोरे हवालदार म्हणजे साठेसाहेबांचे विश्वासू लोक. त्यांच्या सर्वांच्या समक्षच हा प्लॅन शिजला. आता त्या प्लॅनला मूर्तस्वरूप देणंच बाकी होतं. या चौथ्या अपघाताच्या बातमीने तर वणव्याचं रूप धारण केलं होतं, कारण त्यात एका बड्या राजकीय नेत्याचा एकुलता एक मुलाचा बळी गेला होता. पोलिसांवर अनेक आरोप प्रत्यारोपाची फेरीच झाडल्या जाऊ लागली. SP शिंदेसाहेब या सर्व गोष्टीला संयमाने तोंड देत होते. आता या तिघांना अमावस्येच्या रात्रीची वाट होती. तोपर्यंत हवालदार मोरेंनी सर्व तयारी करून ठेवली. कोणालाही सुगावा लागू न देता त्यांनी अमावस्येच्या 1 दिवस आधीच बाबांना आपल्या जवळ आणून ठेवलं. आज अमावस्या होती. ते तिघेही बाबांना आणि त्यांच्या सामग्रीला घेऊन 12 वाजायच्या आत घाटात पोचले. कोणाला दिसू नये आणि त्यांच्या विधीत काहीही व्यत्यय नको
म्हणून ते त्या घाटाच्या खोल दरीत उतरले. तुम्हाला काही विचित्र असे कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू येतील. चित्रविचित्र असे दृश्य तुमच्यासमोर उभे राहतील. तुम्ही फक्त घाबरू नका. मी आहे तुमच्या संरक्षणासाठी. तुमच्या केसांनाही इथे धक्का लागणार नाही. तुम्ही फक्त हिंमत हारू नका, बाबा कडक आवाजात म्हणाले. सर्वांनी नकारात्मक मान हलवली. बरोबर 12 वाजता बाबांनी आपल्या विधीला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्यांच्या मंत्रांचा प्रभाव दिसू लागला. ते कर्णकर्कश कानाचे पडदे फाडणारे आवाज त्या काळोखाच्या गर्द राईत खुल्या आसमंतात घुमू लागले. कधी त्या आवाजात आर्जव ऐकू येत होती, तर कधी नुसतंच विव्हळणं, कधी जरब आणि ताकीद, तर कधी नुसतंच गडगडाटी हसणं. तो संपूर्ण परिसर भीतीने व्यापून गेला होता. काळेसाहेबांचं अवसान गळायला लागलं होतं, पण साठेसाहेबांकडे आणि मोरेकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरलं. बाबांचे मंत्रोच्चार चालू होते. क्षणात सुसाट्याचा वारा सुटू लागला. जंगलातील झाडे हलू लागली. सगळा पालापाचोळा जणू फेर धरून त्यांच्यासमोर नाचू लागला. इतक्यात एक अक्राळविक्राळ आकृती त्यांच्या दिशेने झेपावत असल्याची त्यांना दिसली. त्या तिघांनीही गच्च डोळे मिटून घेतले. ती अक्राळविक्राळ आकृती बाबांच्या पुढे येऊन बसली, पण त्या आकृतीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तुम्ही सर्वजण शांत रहा, मध्ये बिलकुल बोलू नका, कारण हा खूपच शक्तिशाली आत्मा दिसत आहे, बाबा ह्या तिघांकडे पाहत म्हणाले. का बोलवलं मला इथं? उग्र आणि रागीट आवाज त्या सर्वांच्या कानात घुमला. इतक्या लोकांचा अपघात घडवून आणण्यामागील कारण जाणून घ्यायचं होतं, बाबा अतिशय शांतपणाने बोलले. काय करणार कारण जाणून घेऊन? पुन्हा तोच कणखरपणा. तुला वश करून इथून पिटाळून लावणार. आता बाबांचाही आवाज चढला. हा 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 हा. सभोवताली गडगडाटी हसण्याचा आवाज घुमू लागला. हे तुझ्यासारख्याचं काम नाही, चल पळ इथून. तू तुझं काम कर आणि मला माझं काम करू दे. तो चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता. इतक्या लोकांचा बळी घेऊन तुला काय मिळत आहे? बाबा म्हणाले. माझ्या आत्म्याला शांती मिळत आहे. इतक्या निरपराध लोकांचा बळी घेऊन तुझ्या आत्म्याला शांती मिळत आहे? इतका क्रूर आत्मा आहे का तुझा? बाबा म्हणाले. निरपराध? हा 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 हा. काय बिघडवलं तुझं या लोकांनी? बाबा म्हणाले. येस, तुला सांगितलं ना, चल चालता हो इथून. उगाच माझ्या प्रतिशोधाच्या आड येऊ नकोस, नाहीतर तुलाही इथेच खल्लास करून टाकीन. त्या आवाजामध्ये खूपच चीड जाणवत होती. तुझी कोणती इच्छा अपूर्ण राहिली असेल तर तसं तू सांग, आम्ही तुला मदत करू, बाबा म्हणाले. मदत? ये, तुझी भोंदूगिरी बंद कर रे. जेव्हा मदत पाहिजे होती तेव्हा नाही आले तुम्ही कोणी धावत, आणि आता मदत पाहिजे का म्हणून विचारत आहात. नाही पाहिजे मला कोणाची मदत. मी माझा प्रतिशोध स्वतःच घेईल. आता मी माझ्या इच्छापूर्तीच्या अंतिम पायरीवर आहे. सोड मला, जाऊ दे इथून. माझी शिकार माझी वाट पाहत आहे. ती आकृती स्वतःच्या शरीराला हिसका देत होती. इतका सोपा फास नाही तो, जो मी तुझ्या भोवती घातला आहे. तुला सांगावं लागेल हे सर्व अपघात घडवून आणण्यामागील कारण. मला आता मला शेवटची एक शिकार करू दे. 12 वाजून गेले. माझी शिकारीची वेळ झाली आहे. ह्यानंतर मी कधीच परत इथे येणार नाही. आता या आवाजात आर्जव होती. नाही, जोपर्यंत तू इतक्या लोकांचा बळी घेण्यामागील कारण सांगणार नाही, तोपर्यंत तुला सोडणार नाही, बाबा रागाने म्हणाले. मी जर तुला सांगितलं तर तू मला सोडून देशील का? आता हा आवाज मृदू आणि दीनवाणी झाला होता. हो हो, नक्कीच, बाबांनी आश्वासन दिलं. हळूहळू ती आकृती आपल्या मूळ रूपात यायला लागली. साधारणतः 25-26 वर्षाची तरुण स्त्री, अप्रतिम सौंदर्याची खाण. असं वाटत होतं या अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारात जणू पौर्णिमेचा चंद्रच अवतरला. तिच्या चेहऱ्यावरचं तेज आजूबाजूच्या परिसराला प्रकाशित करत असल्याचा भास झाला. साठेसाहेब, काळेसाहेब आणि मोरेने त्या तरुणीचं लावण्य पाहून इतक्या विदारक परिस्थितीतही तोंडात बोट घातली होती. इतक्या सुंदर चेहऱ्यामागे इतकी क्रूरता, मनामध्ये इतका राग. असं काय कारण असेल की इतक्या कमी वयात या आत्म्याने हा सुंदर देह त्यागला असेल? असं काय घडलं असेल की हा आत्मा सूडबुद्धी मनात भरून रानोमाळ भटकत असेल? बोल बेटा बोल, असं काय घडलं?
की ज्यामुळे तुझ्या आत्म्याला मुक्ती न मिळता तो असा भटकत का आहे? सांग आम्हाला. तुझी कोणती अधुरी इच्छा राहिली असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, बाबा म्हणाले. तो लोभस निरागस चेहरा पाहून बाबाही मवाळ झाले. तर ऐका, माझं माहेर नाशिकचं आणि सासर मुंबईचं. मी मुंबईला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर होते आणि माझा नवरा सूरज, तो पुण्यात एका चांगल्या कंपनीत होता, तोही इंजिनियरच. आत्ताच 7 महिन्यांच्या आधी आमचं लग्न झालं होतं. तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि मीही आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. मुंबईतच जॉब आणि तिथलंच सासर, त्यामुळे मी मुंबईत सासरीच राहायची. पण सूरज पुण्याला असल्यामुळे तो विकेंडलाच घरी यायचा. दोघेही चांगल्या नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पॅकेजच्या आणि जबाबदारीच्या पदावर असल्यामुळे वर्कलोड असायचा. आपल्यावर सोपवलेलं काम वेळेत पूर्ण करायची दोघांनाही सवय. त्यामुळे दोघांचा एकमेकांना सहवास फार कमी मिळायचा. पण सूरज म्हणजे एक प्रामाणिक आणि सच्चा माणूस. तो एक मुलगा म्हणूनच नव्हे तर एक नवरा म्हणून परफेक्ट होता. तो त्याच्या आईवर खूप प्रेम करायचा, तिचं मन जपायचा, तिचा आदर करायचा, तिला कशाचं दुःख होऊ नये म्हणून सदा प्रयत्नशील असायचा. कदाचित त्याला वडील नसल्यामुळे तो आईप्रती इतका संवेदनशील झाला असावा आणि मी त्याच्या याच स्वभावावर भाळली. मला वाटायचं, जो मुलगा आपल्या आईला इतकं जपतो, तिचा इतका आदर करतो, तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, तो माझा नक्कीच आदर करेल, माझ्यावरही तसंच प्रेम करेल, मलाही तसंच जपेल आणि माझ्या आईवडिलांनाही नक्कीच आधार देईल. माझा अंदाज खरा ठरला. लग्न होऊन 2च महिने झाले. त्या 2 महिन्यात एकमेकांसोबत जास्त वेळ नाही घालवू शकलो, पण त्याच्या प्रत्येक कृतीतून माझ्याबद्दलचा प्रेम, विश्वास आणि आदर दिसून येत होता. एका वीकेंड तो असाच मुंबईला आला. इथे आला की तो जास्तीत जास्त वेळ आमच्यासोबत घालवायचा, मनसोक्त गप्पा करायचा. आनंदाने माझ्या संसाराला सुरुवात झाली होती. आजही गप्पा गोष्टींना उदाहरण आलं होतं. बोलता बोलता संध्याकाळ होत आली. त्याने आज बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन केला. तोच माझा मोबाईल वाजला. पलीकडून आईचा आवाज होता. माझ्या वडिलांना बरं नसल्याचं आईनं सांगितलं. माझा चेहरा उतरला. हे बाजूलाच असलेल्या सूरजनं हेरलं. काय झालं? सूरज म्हणाला. काही नाही, मी डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाले. त्याने परत आईला कॉल केला. माझ्या वडिलांना बरं नसल्याचं त्याला माहीत झालं. अगं वेड्याबाई, तुझे वडील का माझ्यासाठी परके आहेत का? चल, बाहेर जेवणं कॅन्सल. तू रोज रोज तुझ्या सासरी जेवतेस ना? चल, आज तुला माझ्या सासरी जेव घालते. सूरज असं म्हणताच माझ्या चेहऱ्यावर हसू फुललं. आई, तू पण चल बरं. रात्रभर तिथे राहू आणि सकाळीच परत येऊ. बरेच दिवस झाले तूही घराबाहेर पडली नाही, सूरज म्हणाला. मीही त्याच्या मताला दुजोरा दिला. दोघांच्याही हट्टापुढे आईनं हात टेकले आणि ती आमच्यासोबत यायला तयार झाली. सूरजनं गाडी काढली. तो गाडी छान ड्राईव्ह करायचा. मी त्याच्या बाजूलाच बसली आणि आई मागे बसल्या. आम्ही नाशिकच्या दिशेने निघालो. घाटमाथ्याचा वळणदार रस्ता, गाडीच्या प्रकाशझोताने टवटवीत दिसणारी हिरवीगार वनराई. नुकताच पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरणात शीतल गारवा. सोबतीला सूरज, त्यामुळे रोमरोम असं शहारून गेलं होतं. मनही आनंदाने उधाणलं होतं. ती अमावस्येची रात्र होती. सूरजसोबत असल्यामुळे त्या काळ्याकुट्ट रात्रीतसुद्धा असं वाटत होतं की प्रेमाचं चांदणच आमच्यावर बरसत आहे आणि आमच्या मनात अनामिक लहरीचे तरंग उठवत आहे. रात्रीचे 10 वाजले असतील. आमची गाडी कसारा घाटात आली. इतक्यात आईने सूरजला गाडी थांबायला सांगितलं, कारण त्यांना लघुशंकेला जायचं होतं. सूरजने गाडी थांबवली. आई गाडीच्या बाहेर आल्या आणि त्या आडोशाला गेल्या. सूरजही गाडीच्या खाली उतरला. रस्ता निर्मनुष्य होता. तो गाडीच्या बाजूला उभा राहून आपल्या शरीराला आळोखे पिळोखे देऊ लागला. इतक्यात मागून एक भरधाव इनोवा आली आणि त्या गाडीने सूरजला जोरदार धडक दिली. सूरज जबर जखमी झाला होता. रक्ताचे पाट वाहू लागले. मी जोराने ओरडत गाडीच्या बाहेर आली. धडक देणारी गाडी थांबली होती. त्या गाडीत 2 व्यक्ती होते. मी त्यांच्याकडेच सूरजला हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनंती केली, पण त्यांनी थोडा वेळ सूरजकडे आणि माझ्याकडे पाहिलं आणि ते सुसाट वेगाने निघून गेले. सूरजला अशा अवस्थेत पाहून आईचं अवसान गळून पडलं होतं. ती भयभीत होऊन जखमी सूरजकडे पाहत होती. ना तिच्या डोळ्यात अश्रू होते, ना तिच्या चेहऱ्यावर कुठले भाव होते, ना तिच्या तोंडून आवाज बाहेर पडत होता.
असं वाटत होतं की तिच्या सगळ्या संवेदनाच गारठल्या होत्या. मी जखमी सूरजला मिठीत घेऊन त्या सुनसान रस्त्यावर बसून क्वचितच येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना मदतीसाठी आवाज देत होती. आईचाही मूक आक्रोश चालू होता. ती हातवाऱ्या करून गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. मी तर सूरजसोबत अवघे 2च महिने घालवले होते. त्या 2 महिन्यातही एकमेकांच्या सानिध्यात घालवलेले दिवस फारच कमी. आम्ही दोघेही एकमेकांमध्ये भावनिकरित्या किती गुंतलो हे सांगणे मला शक्य नाही. पण ही बाई जिच्या उदरात या दिवशी हे बीज अंकुरलेलं, त्या दिवशीपासून ती सूरजमध्ये भावनिक दृष्टीने गुंतल्या गेली होती. आज तो 27 वर्षाचा झाला होता. मला तिच्या भावनेची गुंतवणूक फार मोठी दिसत होती आणि तिच्या डोळ्यातील भाव माझ्या मनाला छिन्नविच्छिन्न करत होते. ती माझ्याकडे आशेने पाहत होती. तू काहीही करून माझ्या मुलाला वाचव, असे तिचे डोळे मला सांगत होते. पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते आणि मी लाचार हतबल होऊन बसले होते. सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता. बऱ्याच वेळाने एखादी गाडी यायची. ड्रायव्हर आपल्या गाडीची स्पीड कमी करायचे. आम्हाला दुरूनच पाहायचे आणि सुसाट वेगाने निघून जायचे. सूरजचा श्वास चालू होता. त्याला तात्काळ मदतीची गरज होती. 1-1.5 तासापासून अनेकांना मदत मागितली, पण कोणीच मदतीला धावून आलं नाही. इतक्यात एक 4 व्हीलर आमच्या जवळ आली. त्यांनी गाडीचा प्रकाशझोत आमच्यावर टाकला. गाडी थांबली. त्यात 2 तरुण होते. ते गाडीच्या खाली उतरले आणि आमच्या दिशेने येऊ लागले. मना आशेचा किरण दिसू लागला.